ओ ठीक आहे दळण आणा। काय तुला अक्कल आहे का? तुला कळतं का काय? दर त्या वेळेस सारखी मला दळण जावा दळण आणा जावा दळण आणा जावा। मी तंटा मुक्तीचा अध्यक्ष आहे ना। कशाचा? तंटा मुक्तीचा अध्यक्ष आहे। बरं असू द्या, ती काही असू द्या, दळण घेऊन या। नुसतं बसलेलं असतं की मोबाईल खेळत धरा आणि घेऊन या ती दळण जाऊन। आता हिला दाखवतोच, दर वेळेस मला दळायला पाठवते काय? आता हिला दाखवतोच, एवढ्या वेळ जातो परत मात्र दाखवतो। अगं धर धर धर, हे पोळायला लागलं काय ग? हे असला प्लॅस्टिकचा डबा देत जाऊ नको, त्याला काय लय पोळतंय, पीठ आत गरम सगळं असतं, त्यामुळे ते मी कापड गुंडळून आणलंय त्याला। काय गेलं नाही पण काय गरम गरम दिलं का काय पीठ? मग काय तर, पण लय मज्जा आली हा इथनं पुढं का हो एवढा टपट्टा करताय? काय तू दळण आणायचं का? लगेच जाऊ का? बोल लगेच, आता इथनं पुढं तू दळण नाही आणायचं, मी आणणार। का काय काय खुश आहे? तुला काय माहिती? अगं काय झालं? अगं तिथं काय असं म्हणजे मुली बसलेल्या असते त्या ग्रुप, पण काय मज्जा, गप्पान टप्पान लयच मज्जा। तू नुसतं दळण आहे का? आता आहे का? जाऊ का लगेच आणून देऊ का? आणायचं आहे ना। हा मग आण लगेच, चाललो आण लगेच, लेट्स गो। दे 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 जाऊ का? लगेच जाऊ का? थांब जरा मेकअप बेकअप करून। हा दुसरे इस्त्रीचे कपडे आहेत का? इस्त्रीचे घरातले कपडे हे कसं झालंय माहिती आहे? जरा चुरगळ राहिले चांगले ठीक आहे मस्त बाई। काय एवढी पावडर लेताय? काय झालंय? अगं तुला काय माहित आहे, तिथं दळायला गेले ना, तिथं आता माझ्या 2-4 मैत्रिणी झाले आणि दळण वस्त्र आम्ही चांगल्या गप्पा बिप्पा मारतो, लय भारी मनोरंजन होतंय। तुला काय माहित आहे? तू नुसतं दळण आहे का? दळण दे लगेच, दे लगेच, पण ड्रेस जरा चांगला इस्त्रीचा पाहिजे जरा। कसं असतं, इम्प्रेशनचा प्रश्न आहे ना, इम्प्रेशन पडलं पाहिजे ना, आहे की नाही? तू दे आण लगेच दळण, आम्ही इथनं पुढं तू जायचं नाही, मी आहे ना, तू कशाला काळजी करते? आओ दळण आहे का? आण 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 आण। राहू दे तुम्ही, नका आजपासून ना मीच दळण घेऊन येते। नाही नाही आण आण। नाही नका राहू द्या, अगं तुम्ही लगेच ना नाही नुसतं आणतो। बसा, मी लगेच घेऊन येते की, तसं मला काय काम नाही, लगेच जाऊन घेऊन येते की, तुम्ही बसा। कशाला तुला त्रास होतो? नाही नको। कशी आयडिया केली, लय दळण देते काय मला? आता दे म्हणा, कशी आयडिया केली, अशी शक्कल लाडवावी लागते। कुठे चालली ग? अहो ज्या स्त्रियांवर अत्याचार होतोय ना, त्यासाठी मी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चालली, मी भाषण द्यायला चालली। त्याच्यावर जे पुरुष त्या स्त्रियांवर अत्याचार करतोय ना, त्यासाठी मी भाषण द्यायला चालली आहे। अशा पुरुषांना मी धडा शिकवायला चालली आहे। आणि हा यूज तर ना ती भांडी घासून ठेवा आणि सगळं साफसफाई झाली पाहिजे, नीटनेटकी, यूज तर धुणं भांडी सगळं केलं पाहिजे। अत्याचाराचं भाषण द्यायला चालली आणि इथं माझ्यावर इतका अत्याचार होतो, त्याचं काय नाही? झालं का तुझं भाषण बिषण? हा झालं की, काय सांगायचं तुम्हाला, थांबा पाणी पिते सांगते। लय अहो लय झालं भाषण, भारी कडक। आता लय भाषण दिलं आणि लय पकवल, स्वतःचा मोठेपणा सांगाल, तिचं कोण ऐकून घ्यायला लागलं? बरोबर आयडिया लढवतो। अहो काय सांगू तुम्हाला, अहो भाषण जर असं कडक झालं ना, no 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 अहो झालं का तुमचं? ऐकून घ्या, अहो लय भारी भाषण झालं, इतकं मस्त झालं ना, सगळे मला तुम्ही काच माझं ऐकून घेत नाही, काय सुद्धा नाही। आता मी एवढं मोठं भाषण करून आले, तिथं टाळ्या किती झाल्या आणि तुम्हाला काहीच नाही त्याचं पडलं, काय सुद्धा ऐकून घेत ना तुम्ही माझं। मी सांगायला आले इतकं कौतुकानं, तर माझं काय सुद्धा ऐकून घेत नाही।
मी स्त्रियांवर अत्याचार होतोय त्याच्याविषयी मी भाषण द्यायला गेलती. माझं किती भाषण मोठं झालंय. हा मी चालली निघून. तेवढं मोठं मी भाषण केलं. माझ्या नवऱ्याला काहीच कौतुक नाही त्या भाषणाचं. असलं कुठं असतंय काय. घेऊ दे आता दाखवते. ही धर बॅग. हां जावा निघून. आणि ही बांधायला गारबीर लागेल. निघ. चल. No, 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 no. चल.